सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर के कैंप क्रमांक 3 परिसर में स्थित मध्यवर्ती अस्पताल में बीती रात एक मरीज की मृत्यु से नाराज उसके परिजनों ने अस्पताल में जमकर उत्पात मचाया और तोड़-फोड़ की। इतना ही नहीं, ड्यूटी पर तैनात सुरक्षाकर्मी के साथ साथ डॉक्टरों के साथ भी धक्का मुक्की की। वही इस घटना के बाद मध्यवर्ती अस्पताल के डॉक्टरों ने काम बंद किया और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। वहीं महापौर अश्विनी कमलेश निकम की मध्यस्थता के बाद डॉक्टरों ने अपनी हड़ताल वापस ली और तोड़-फोड़ करने वालों पर उचित कार्रवाई करने का आश्वासन दिया। तर आमचं त्यांच्याबरोबर चर्चा झाली, डॉक्टरांबरोबर चर्चा झाली। पेशंट अनकॉन्शियस होता, सिरियस होता, तर पेशंटला अशा पेशंटला आम्ही पुढे पण पाठवू शकत नव्हतो, कारण तो अर्ध्या वाटात कुठे पण म्हणजे मृत्यू पावला असता। आम्ही उपचार करत असताना सदर रुग्ण 1:30च्या सुमारास मरण पावला। आता उपचार करत असताना जर रुग्ण मरण पावला तर त्याचं दुःख हे डॉक्टरांना खूप होत असतं, नातेवाईकांना होतच, पण त्याच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो। ही घटना व्हायला नाही पाहिजे, परंतु सदर रुग्णाचा जो आजार आहे त्याचा जो क्रॉनिक म्हणजे तो लिव्हर सिरोसिस होता, अल्कोहोलिक क्रॉनिक होता, त्याचं लिव्हर, किडनी आणि ब्रेन ह्या सगळ्या गोष्टी डॅमेज झालेल्या होत्या। अशा पेशंटला आमच्याकडे उपचार आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत करत असतो। सदर घटना आम्ही महापौर मॅडमला पण सांगितली। महापौर मॅडम म्हणल्या, डॉक्टर तुमच्या परीने जसं करता येईल तसं करा, म्हणजे शांत होऊन त्या गेल्या निघून। परंतु नंतर 1-1.5 तासानं पेशंटला डिक्लेअर करावं लागलं आणि डिक्लेअर केल्यानंतर नातेवाईकांचा पारा चढला। राग अनावर होऊन आमच्या 4-5-25 लोकांनी जवळपास म्हणजे आमच्या डॉक्टरावर, सिस्टरवर आणि कर्मचाऱ्यावर सगळ्यात जवळपास म्हणजे मारहाण आणि इथल्या काचा तोडफोड केल्या। जवळपास म्हणजे इथले 2-3 दालन त्यांचे तावदानं तोडून टाकले आणि मॉनिटरची विशेष म्हणजे नासधूस केलेली आहे। मॉनिटर, खुर्च्या, कॉट हे सगळी तोडफोड केलेली आहे। हे सर्व होत असताना आम्ही पोलिसांना फोन केला। पोलीस 25 पोलीस बांधव आले, परंतु त्यांना सुद्धा ह्या मॉब ऐकत नव्हता। अशी घटना घडलेली आहे। काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी। संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला। आणि जे घडलंय ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही। मी एक उल्हासनगरची महापौर आहे, मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल, पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही।